मी गेले 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेसच आवर्जून सांगितलं होतं की या ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये ज्या काही मुली असतात त्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही समोर येऊन तुमची बाजू मांडा. राज्य महिला आयोग हे तुमच्यासोबत आहेत. याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांना कोणतीही हानी होणार नाही, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि सार्वजनिक जीवन जगत असताना अनेक अडचणींना या महिला भगिनींना सामोरं जावं लागतं. तर ते सामोरं जावं न लागता त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने आमच्या आयोगाच्या माध्यमातून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जाईल. आणि म्हणून आत्ता एक तक्रारदार महिला पुढे आलेली आहे. अशा अनेक महिला आहेत ज्या समोर येऊन त्यांची तक्रार दाखल करतात आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणाने फार मोठी भयानक ही परिस्थिती आहे. यामध्ये मुलींना संरक्षण देण्याची जबाबदारी ही साहजिकच आपल्या सगळ्यांची. गेल्या 3.5 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही कित्येक मुली आणि महिला आखाती देशामधून महाराष्ट्रात परत आणलेल्या आहेत. आणि मी आत्ता देखील सांगितलं, गेल्या 2 दिवसापूर्वीच वसईची घटना होती. यामध्ये बांगलादेशी मुलींची आपण सुटका केलेली आहे आणि यांची सुटका करत असताना त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग करणं, व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना जीवनामध्ये स्थिरावणं, या सगळ्या बाबींसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं आपण काम करत असतो. आमच्या पोलिसांचा ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो.